सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करतो आणि आज आपल्यासोबत आहे श्राव्या भिंडर यांचं एक पुस्तक समथिंग आय एम वेटिंग टू टेल यू. नमस्कार. आणि हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आधीच्या समथिंग आय नेव्हर टोल्ड यू या कादंबरीचा पुढचा भाग आहे. म्हणजे ज्यांनी पहिला भाग वाचलाय त्यांच्यासाठी तर ही एक खूप भावनिक गोष्ट आहे. अगदी वरवर पाहता ही एक प्रेमकथा वाटते, पण मला वाटतं की याला फक्त प्रेमकथा म्हणणं म्हणजे थोडं कमीपणाचं ठरेल. बरोबर. ही कथा खरं तर दुसरी संधी म्हणजे सेकंड चान्सेसबद्दल आहे आणि न बोललेल्या भावनांबद्दल, त्याची काय किंमत मोजावी लागते याबद्दल आहे. हो, आणि पश्चात्ताप खूप मोठा भाग आहे कथेचा. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. हे पुस्तक आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं की मोठी चूक केल्यानंतर तुम्ही गमावलेलं प्रेम परत मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं. चला तर मग याच्या कथेबद्दल थोडं बोलूया. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. कथेच्या केंद्रस्थानी आहेत रॉनी आणि आदिरा. हो आणि सुरुवातच होते एका भयंकर अपघाताने. हो, ज्यात आदिराला तो जवळजवळ गमावून बसतो. आणि त्याच क्षणी जेव्हा ती मृत्यूच्या दारातून परत येते तेव्हा रॉनीला जाणीव होते की तो तिच्यावर खरं तर किती प्रेम करतो आणि तिला दुखावून त्याने किती मोठी चूक केली आहे. पण इथेच एक अडचण येते. म्हणजे त्याला जाणीव झालीये पण आता खूप उशीर झालाय. हो, कारण आता मध्ये उभी आहे आदिराची आई. साहजिकच त्या खूप काळजी घेतात आदिराची आणि त्यांना रॉनी तिच्या आसपासही नकोय. आणि हे खूप वास्तविक आहे नाही का? कारण चूक फक्त आदिरासोबत नाही झालीये, तिच्या कुटुंबालाही तितकाच त्रास झालाय. त्यामुळे रॉनीला फक्त एक दुसरी संधी हवी आहे, पण ती मिळवणं ते सोपं नाहीये. नाही, अजिबात नाही. हा जो संघर्ष आहे तोच कथेला अधिक खरा बनवतो. म्हणजे इथे फक्त आदिराचं मान जिंकण्याचा प्रश्न नाहीये. नाही, तिच्या कुटुंबाचा विश्वास परत मिळवण्याचं आव्हान खूप मोठं आहे. मला वाटतं पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये एक वाक्य आहे जे हे सगळं सांगून जातं. कोणतं? तिला परत जिंकणं हे मी कल्पना केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कठीण होतं. या एका वाक्यातच रॉनीच्या प्रवासाची तीव्रता ती सगळी दिसून येते. बरोबर. आणि हेच आपल्याला पुस्तकाच्या भावनिक खोलीकडे घेऊन जातं. म्हणजे यात अपूर्ण राहिलेलं प्रेम, उशिरा व्यक्त झालेल्या भावना किंवा कधीच न बोललेलं प्रेम. हो, न लिहिलेली पत्र, न बोललेले शब्द आणि पुढे ढकललेल्या भावना. मला वाटतं ही गोष्ट अशा लोकांसाठी खूप जवळची आहे ज्यांनी कधीतरी शांतपणे प्रेम केलंय किंवा बोलायला खूप उशीर केलाय. अगदी. आणि यात सगळ्या भावना रॉनीच्या प्रवासात दिसतात. ते आय लव्ह यू हे शब्द वेळेवर न बोलल्याचा जो पश्चाताप त्याला होतोय तोच या कथेचा आत्मा आहे असं मला वाटतं. हो, आणि लेखिकेनं हे ज्या पद्धतीने मांडलंय, म्हणजे ती लेखनशैली खूप भावनिक आहे, ती खूप वैयक्तिक वाटतेय. कारण ती थेट रॉनीच्या दृष्टिकोनातून लिहिलीये. त्यामुळे आपल्याला थेट त्याच्या मनात काय चाललंय हे अनुभवता येतं. बरोबर. ही कथा घटनांवर नाही तर पात्रांच्या आतल्या भावनिक जगावर जास्त लक्ष केंद्रित करते. आणि म्हणूनच वाचकांनी या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद दिलाय. मी एक समीक्षा वाचत होते, त्यात म्हटलं होतं की हा पहिल्या भागाचा गोड आणि तीव्र शेवट आहे. गोड आणि तीव्र, छान शब्द आहेत. हो, म्हणजे गोड कारण शेवटी रॉनी आणि आदिरा एकत्र येतात, पण तीव्र कारण तोपर्यंतचा प्रवास खूप खडतर आहे. आणि हे फक्त रॉनी आणि आदिरापुरतं नाही, रॉनीचं नातं आदिराच्या आईसोबतही सुधारतं. ते मला खूप महत्वाचं वाटलं. हो, ते नातं अगदी आई मुलासारखं होतं. जी व्यक्ती सुरुवातीला त्याला शत्रू मानत होती तीच त्याला समजून घेते. मला एका वाचकाचा अनुभव खूप भावला. त्यांनी असं लिहिलं होतं की त्यांना आधी रोमॅन्टिक कादंबऱ्यांमध्ये फार रस नव्हता, पण हे पुस्तक वाचल्यावर त्यांचा दृष्टिकोन बदलला. अरे वा, हे तर लेखिकेसाठी खूप मोठं यश आहे. हो ना. आणि त्यांच्या मते या पुस्तकातून मिळणारा संदेश खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींवर प्रेम करता त्या कधीही सोडू नका. सुंदर. आणि हेच या पुस्तकाचं खरं सामर्थ्य आहे.
हा संदेश फक्त प्रेमसंबंधांपुरता नाही आहे. तो तुमच्या करिअरला, तुमच्या पॅशनला, कुटुंबाला, सगळ्याला लागू होतो. म्हणूनच एका वाचकाने याला सकारात्मक आणि प्रेरणादायी पॅकेज म्हटलं आहे. अगदी. कारण यात कौटुंबिक पाठिंबा आहे, करिअर आहे आणि प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख सुद्धा आहे. हे सगळं ऐकून लेखिका श्राव्या भिंडर यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा होते. नक्कीच. त्यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून पूर्णवेळ लेखिका बनण्याचा निर्णय घेतला. हा स्वतःमध्येच एक खूप धाडसी निर्णय आहे. हो, आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या लेखनात तो प्रामाणिकपणा दिसतो. त्यांना आपल्या आजूबाजूला दडलेल्या कथा शोधायला आवडतं, असं त्या म्हणतात. आणि ते त्यांच्या लेखनातून जाणवतं. त्या मेलबर्नमध्ये राहतात, त्यांना निसर्ग, पाळीव प्राणी आणि स्वयंपाकाची आवड आहे. यातून त्यांचं व्यक्तिमत्व किती साधं आणि जमिनीशी जोडलेलं आहे हे कळतं. आणि म्हणूनच त्यांची पात्र आणि कथा इतक्या जवळच्या वाटतात. कारण त्या खऱ्या आयुष्यातून आणि खऱ्या भावनांमधून प्रेरणा घेतात. बरोबर. तर थोडक्यात सांगायचं तर समथिंग आय एम वेटिंग टू टेल यू हे पुस्तक म्हणजे दुसरी संधी, प्रेम व्यक्त करण्याचं महत्त्व आणि चिकाटीच्या सामर्थ्याची एक सुंदर कहाणी आहे. हो. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. आपल्या आयुष्यातही अशा अनेक गोष्टी असतात नाही का, ज्या आपण योग्य वेळी बोलत नाही. खूप असतात. तर ही कथा आपल्याला विचार करायला लावते की जर दुसरी संधी मिळाली तर आपण त्या न बोललेल्या शब्दांना आवाज देऊ का? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. आणि या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचं समर्थन आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. हो, तिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहता येतो. म्हणजे पुस्तकात काय आहे याची एक चांगली कल्पना येते. ही खूपच छान संकल्पना आहे. तर जर ही चर्चा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हो, तुम्हाला भारतीय लेखकाचं कोणतं पुस्तक सर्वात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट पाहू. धन्यवाद. धन्यवाद.